तर सांगितलं की भूत पण एक प्रकारचं शरीरच आहे. हे एक अदृश्य शरीर आहे जे आपल्या डोळ्याला दिसत नाही. आपल्याला दिसत नाही म्हणून ते नाही असं नाही. आता तुम्हाला सूर्यलोकावरती पण वस्ती आहे, तिकडं सुद्धा आहेत, आत्मा आहे, पण त्यांचं जे शरीर आहे ते प्रकाशमय आहे. तिथल्या वातावरणामध्ये सूट होईल असं शरीर आहे, ते आपल्या डोळ्याला दिसणार. तर आता काही लोकांना नाव एलियन दिलं. एलियन परग्रहावर नाही तर ना एलियन. त्यात एक पिक्चर निघाला तर कसा तरी, त्या पिक्चरमध्ये दाखवलं तर एलियन. काय नाव त्याचं? हां, कोई मिल गया. कोण मिल गया? अच्छा, पिक्चरचं नाव आहे. बरं. हां, पीके म्हणजे बरं असू द्या. ते काय सांगा तुम्ही. तर परग्रहावरती सुद्धा जीव आहे. तात्पर्यामध्ये प्रोपात लिहित आहेत परग्रहावरती पण जीव आहेत, आणि हे परग्रहावर असणारे जीव आहेत ना, जसं आपल्याकडे पृथ्वी तत्व जास्त आहे त्यामुळे आपलं शरीर मातीपासून बनलेलं आहे, तसं ते प्रकाशापासून बनलेलं आहे. सूर्यावरचे लोक पण आपल्याला दिसत नाही. तसं भूत पण आपल्याला दिसत, त्याला सूक्ष्म शरीर असतं त्या भूताला, आणि हे त्याच्या आतमध्ये आत्मा आहे, तो अतिसूक्ष्म आहे, तो आत्मा आहे. आणि मग तो आत्मा अतृप्त, एखाद्याचा ॲक्सिडेंट झाला, विहिरीत पडून मेला, किंवा बायकोनी जाळून मारला, किंवा प्रेयसीने सिंहगडच्या दरीत त्याला ढकलून दिला, मग ते असं जे काही ॲक्सिडेंट केसेस आहेत त्या, तर हे सगळे लोक कुठे जातात? भूत योनीमध्ये जातात. ज्यांचं आकस्मिक निधन होतं असे लोक, तर त्यांच्यामध्ये सुद्धा आत्मा आहे. पण ही फार भयावह परिस्थिती आहे. तर भक्ती हा एक असा मार्ग आहे की ह्या सर्व योनीमधनं आपली मुक्तता करू शकतो. भूत योनीमधनं सुद्धा मुक्तता करू शकतो. एक उदाहरण मला वाटतं मी सुरुवातीला दिलं होतं, मला वाटतं हनुमान प्रसाद पोद्दार की वृंदावनचे, त्यांचं उदाहरण दिलं होतं की ते गिरगाव चौपाटीला नामस्मरण करायचे. महान संत होऊन गेले वृंदावनामधले. तर ते मुंबईला जॉब करत होते, आणि ते नामस्मरण करायचे. हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे, या मंत्राला जप करायचे ते. तर ते नामस्मरण करत असताना त्या ठिकाणी एक प्रेत आलं, प्रेत. आणि ते प्रेत बोलायला लागलं. म्हणले, महाराज माझा उद्धार करा. म्हणले, काय आलं? म्हणले, मी पारसी समाजामधला होतो. म्हणले, आमच्यामध्ये अंत्यविधी नसतो. म्हणले, तर जाळलं नाही मला, पुरून टाकलं, अंत्यविधी नाही झाला. म्हणले, त्यामुळे मी भूतप्रेत योनीमध्ये गेलो. म्हणले, आणि त्यामुळे म्हणले तुम्ही माझ्यासाठी गयामध्ये जावा, पिंडदान करा माझ्या नावाने, तर माझी मुक्तता होईल. म्हटले, म्हणजे जेवढे काही धर्माच्या नावाखाली जे सुरू झालंय, ख्रिश्चन, मुस्लिम आणि काय पारसी, जी काय ईसाई लोक आहेत, हे 100% मला वाटते भूत आणि प्रेत योनीमध्ये प्रवेश करत असते. कारण त्यांचा अंत्यविधीच होत नाही. पहिली गोष्ट, सनातन संस्कृतीनुसार, आपल्या हिंदू सनातन संस्कृतीनुसार जर अंत्यविधी झाला तर जीव मुक्त होतो, त्याला दुसरा देह प्राप्त होतो पुढचा. हे लक्षात घ्या. ती योजना फक्त आपल्या धर्मातच आहे. फक्त मला ते सांगायचं होतं की आपल्या सगळ्यांना माहितीच आहे कथा गोकर्णची. तर पुन्हा एकदा सांगतो सर्वांना की आत्मदेव नावाचा एक ब्राह्मण राहत होता तुंगभद्रा नदीच्या काठाला. तर तो जो आहे ब्राह्मण, त्याला बायको होती, तिचं नाव होतं धुंदली. काय नाव होतं? म्हणा, धुंदली. तर ही जी धुंदली आहे, तर त्यांना मूलबाळ वगैरे नव्हतं. एक संत आले त्यांच्या घरामध्ये. प्रत्येक गृहस्थाला मूल हे असावंच, कारण ते उद्धार करतं. पण ते कुळी कन्यापुत्र होती, जे सात्विकच पाहिजे, हे भूतावळं नको असले. तर ते आले संत, ते म्हटले आम्हाला मूल नाही आहे. म्हणले मूल नाही तर म्हणले मग त्यांनी बघितलं, महान संत होते, म्हणजे तुमच्या नशिबातच नाही म्हणले मूल. नाही म्हणले, पण संतांची कृपा झाली तर होऊ शकतं म्हणले. हो म्हणले, होऊ शकतं, पण नशिबात नाही कशाला मागताय म्हणले. नशिबात नाही आहे तर कशाला मागताय म्हणले. असा प्रयोग चित्रकेतू राजानेही केला होता, आत्मदेव ब्राह्मणानेही केला. म्हणले ठीक आहे. संतांनी कृपा केली, एक फळ दिलं खायला. म्हणले पत्नीला द्या फळ म्हणले, आणि पत्नीला फळ द्या म्हणले, मूल होईल म्हणले तुम्हाला. त्यांनी फळ दिलं, पत्नीला दिलं ह्यानी. म्हणले संतांनी फळ दिलं, खा म्हणले.
पत्नी आवरच होती. पत्नीने विचार केला की जर मी हे फळ खाल्लं तर मला गर्भधारणा होईल, गर्भधारणा झाली तर मला पोट येईल, पोट आलं तर 9 महिने कुणी मागवायचं, कळा कुणी सोसायच्या नंतर, आणि नंतर परत ते त्रास होणार, वेदना होणार, माझी फिगर खराब होणार, बरंच काय असतंय महिला मंडळाचं. त्यापेक्षा म्हणले मूल नकोच. म्हणून तिनं ते फळ घेतलं. हो खाल्लं म्हटले, आणि फळ दिलं फेकून गाईच्या गोट्यात. ते फळ खाल्लं गाईनी, गाईला गर्भधारणा झाली. आता नवऱ्याला काय सांगायचं? फळ खाल्लं मग गर्भधारणा कशी काय झाली नाही? उशी बांधली पोटाला, पहिले छोटी नंतर मोठी, असं करत करत उशी बांधली पोटाला आणि सांगितलं मी गरोदर आहे म्हणून. आणि इकडे तिची बहीण दुसऱ्या गावामध्ये गरोदर होती, तिला सुद्धा मूल नको होतं, पण तिला जबरदस्ती झाला, तर काय करायचं? बहिणी सारख्याच, दोघीलाही मूल नको आहे. स्त्रीचा जन्मच अपुरा आहे जोपर्यंत मूल होत नाही तोपर्यंत. समजतंय का? मूल हे व्हायला पाहिजे. आणि ते मूल झालं तिला तिकडं, ती पण बरोबर त्याच वेळेला गरोदर होती, तिला मूल झालं. ती म्हणली तुला झालेलं, तुला नको आहे ना म्हणली, तुझ्या घरी सांग म्हणे गर्भपात झाला म्हणून, आणि ते मूल मला दे म्हणे, मी इकडं दाखवते म्हणले. मला कधी कधी प्रश्न पडतो की आजकालच मीडियामध्ये असं ऐकतो ना बरंच काय 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 काय, मला वाटायचं की आत्ताच घडतोय कलियुगात. ह्या घटना सत्ययुगात आहेत. म्हणजे मायेचा प्रभाव हा युगानुयुगात आहे. सत्ययुग असलं काय, त्रेतायुग असलं काय, कलियुग असलं काय, तेव्हा सुद्धा असले विचार लोकांचे. ते मूल एक्सचेंज केलं. त्या बहिणीचं पोरगं हिनं घेतलं, सांगितलं हे माझं झालंय. तेवढं गाईने पण गोट्यात जन्म दिलाय का मुलाला? वासराला नाही, मनुष्याला, मुलाला. फक्त त्याचे कान गाईसारखे होते म्हणून त्याचं नाव ठेवलं गोकर्ण. आणि धुंदलीला जी पोरगं तिनं बहिणीत आणलं त्याचं नाव ठेवलं धुंदकारी. आता असल्या मॅटरमधलं पोरगं म्हणल्यानंतर काय चांगलं असेल का? हे पोरगं इतकं बेकार निघलं की स्वतःच्या बायकोला घरातनं बाहेर काढली, त्याचं लग्न झालं तर मुलं होती त्यांना बाहेर काढलं, आणि वेश्याबरोबर लग्न केलं. वेश्याला घरी येऊन आला, एक नाही 5 बरोबर लग्न केलं, 5 वेश्याबरोबर लग्न केलं. आता वेश्यांचं हाऊस मौस भागवायची म्हटल्यानंतर एक सांभाळताना की नव्हे ते 5 जणांना सांभाळायचं सोपं आहे का? त्यांनी काय केलं, दरोडे टाकायला चालू केलं, चोऱ्या करायला सुरू केलं, पैसे कमी पडायला लागले. आणि मग त्यावेळेला ह्याचा भाऊ जो होता गोकर्ण, हा मात्र संत झाला, महान संत झाला. आणि तो तीर्थयात्रेला गेला होता. आणि त्या तीर्थयात्रेला गेला होता, घरात कुणी नव्हतं. ह्या 5 बायकांनी मिळून म्हणले पैसे कमी पडतात म्हणले आम्हाला. एकतर आम्ही बाहेर चांगला आमचा धंदा चालू होता, ती बंद केला तू, लग्न केलं आमच्याशी, मग आता पुरवणं आमची हाऊस मौज कर ना. तो म्हणले करतोय की आता आपण काय करायचं, भागत नाही त्याला, मी काय करणार. लय अवघड आहे संसार, बेकार आहे म्हणले, वैतागले म्हणले. एकतर लग्न केले आम्हाला, आता बाहेर जाता येईल ना. त्या बायकांनी काय केलं, रमेश प्रोनेट ऐका, त्या बायकांनी काय केलं, दोघींनी पाय धरले, दोघींनी हात धरले, आणि 5वीनं काय केलं, जळता चुलीतला कोळसा नवऱ्या तोंडात कोंबला, असा तडफून मारला त्या नवऱ्याला. म्हणजे कलियुग अजूनही चांगलं आहे, सत्ययुगामध्ये असल्या घटना घडल्या. तर त्या नवऱ्याला मारला. मग आता मारल्यानंतर आकस्मिक निधन झालं. तो भूत योनीमध्ये गेला. नवरे लोकांनी सावधान राहायला पाहिजे. मोबाईलवर लय पोस्ट व्हायरल व्हायला लागलेत की ते कोणते टाकले मला एक व्हिडिओ की ते नवरा जो असतो तो नवरा असा बाल्कनीमध्ये उभा राहिलेला असतो, आणि मागून बायको चहा घेऊन येते आणि म्हणते अहो चहा म्हणायच्या आत हा मागं घसरून पडतो तिकडे. कारण तिने ती घटना ऐकली ना, ते मध्ये नाही का झाली, एका मुलीने एका मुलाला ढकलून दिलं दरीमध्ये. नवरे लोक आजकाल लय घाबरले, घाबरून आहे सगळे, काय सांगता येत नाही. एका मुलीने तर आता मागच्या आठवड्यात ती घटना आहे, आमच्या मातोश्रीने मला सांगितली. म्हणले तिने मोबाईलमध्ये कुठं तर बघितलं की मुलीनं वडिलांचा विरोध आहे, मग तिला पळून जाऊन लग्न करायचं आहे,
मग वडिलांचा विरोध आहे, आईचा विरोध आहे म्हणून तिने काय केलं, प्रियकराच्या मदतीनं आई बहीण बाप तिघाला मारलं, पळून गेली त्या मुलाबरोबर. ठीक आहे, भूत नाही, भूतसुद्धा घाबरत असतील यांना. हां, आणि मग ते गोकर्ण गेला तीर्थयात्रेला, तेव्हा हा मेला, हा भूत योनीमध्ये गेला धुंदकारी. आणि धुंदकारी भूत योनीमध्ये गेल्यानंतर त्या ठिकाणी तो माघारी आला त्याचा भाऊ तीर्थयात्रेनंतर. याला कळलं माझा भाऊ गेलेला आहे, तर काय आता. मग आता ते भाऊ जो आहे तो भाऊ त्याचं प्रकट झाला, भूत प्रकट झालं ते, आणि ते रडायला लागलं. त्यांनी प्रार्थना केली, म्हणले भैया माझी मुक्तता करा, मी भूत बनलोय. मग असं म्हणल्यानंतर म्हणले कसं करू. त्या भूताने सांगितलं, म्हणले माझी मुक्तता करा, म्हणले भागवत लावा म्हणले. मग ते 7 दिवस भागवत लावलं. आणि महान संत हे वाचलं, गावकरी पण आले होते तुमच्यासारखे सगळे बसले, आणि भागवत लावलं. एक बांबू ठेवला, त्या बांबूमध्ये ते भूत आलं, त्या बांबूला 7 कांडे होते असे. तर 1 दिवस झाला की 1 कांड फुटायचं. असे करून 7व्या दिवशी 7च्या 7 कांडे फुटले. आणि ते भूत जे आहे ते भागवत लावल्यामुळं वैकुंठावरनं विमान आलं, तुकोबारायांना आलं. त्या विमानामध्ये तो चतुर्भुज झाला, तो त्या विमानामध्ये बसला, आणि सगळ्या गावकऱ्यांनी बघितलं विमानामध्ये बसून तो भगवंत धामाला गेला. मी बघा भक्तीमध्ये किती शक्ती आहे. म्हणून हे गीता, भागवत, हे नामस्मरण हेच आपल्याला बाहेर काढू शकतो या योनीमधनं. म्हणून भागवत ग्रंथ सगळ्यांच्या घरी पाहिजे. कोणाकोणाच्या घरी हात वर करा. भगवद्गीता नाही म्हणत मी, भागवत वेगळं आणि भगवद्गीता वेगळी. तर भागवत जे पूर्ण आहे, असं बॉक्सच असतं एक, 12 स्कंद आहेत भागवताचे. तर ते भागवत आपल्या घरी पाहिजे, कोणाकडे नसेल तर घ्या. तर भागवत लावलं. पण बघा गाव सगळं भागवत ऐकायला आलं होतं, वैकुंठाला एकच गेला. भागवत तर सगळ्यांनी ऐकलं होतं. म्हणले वैकुंठ, नागरिकांचा प्रश्न, जनतेचा प्रश्न, म्हणले विमान एकट्यालाच कसं काय आलं. भागवत आम्ही पण ऐकलं, म्हणले आम्हाला का नाही आलं. मग ते गोकर्ण म्हणले भागवत त्याने पण ऐकलं बांबूमध्ये बसून, भूताने भागवत ऐकलं, भूताचा उद्धार झाला. आम्ही तर माणसं आहे, आमचा का उद्धार नाही झाला. गोकर्ण म्हणले तुम्ही मोबाईल घेऊन आलता प्रवचनात, सारखं मोबाईल काढून तुमचं मधनं वाजत होता, मोबाईल सारखा प्रवचन चालू असताना, आणि सारखं मोबाईलमध्ये बघत होता, मधनं उठून बाहेर जात होता. त्यामुळे तुम्हाला त्याचा लाभ झालेला. त्याला ध्यानपूर्वक भूतासारखं ऐकावं लागतं. कळलं का. मग पुन्हा भागवत लावलं 7 दिवस, सगळे मोबाईल सगळे पाण्यात टाकून आले तिकडं. स्विच ऑफ नाही, डायरेक्ट टाकूनच दिलं त्यांनी, कारण विमान त्यांनी बघितलं होतं विमान येते म्हणून. मग त्यांनी ते सगळे टाकून आले, मोबाईल वगैरे सगळं फेकून आले, आणि पूर्ण सगळा संसार सोडून एकाग्र चित्ताने भागवत ऐकलं. पुन्हा विमान आलं, आणि त्या विमानामध्ये पूर्ण गावच्या गाव त्या गोकर्ण महाराजासकट बसून वैकुंठाला गेलं. हे सगळ्याला आपल्याला हेच करायचं आहे. तर तुकाराम महाराजांच्या पावलावरती पाऊल टाकायचं आहे, आणि आपल्याला ही भगवत भक्ती करायची आहे, भगवंताचं नामस्मरण करायचं आहे, आणि याच जन्मामध्ये उद्धार शक्य आहे. तुम्ही दुसरा कोणताही विचार करू नका. नो मोर चान्स. पुन्हा नाही संधी. कुठल्याही योनीमध्ये भजन करता येत नाही. प्रभुपाद महाराजांनी सुद्धा भूताचा उद्धार केला. कलकत्त्यामध्ये राहत असताना प्रभुपादांनी एक बंगला भाड्याने घेतला होता. तिकडे कोणच जात नव्हतं. तर प्रभुपाद महाराज म्हणले बरं आहे, म्हणले मला लिखाण करायला चांगलं आहे म्हणले एकांतामध्ये. तिकडं जाऊन प्रभुपाद लिखाण करत बसले होते. त्या तिथं लिखाण करताना एक त्या भूत प्रकट झालं तिकडे, आणि ते भूत विनंती केली त्यांनी, म्हणले माझा उद्धार करा. म्हणले उद्धार करा. म्हणले तू कोण आहेस. ती म्हणले हा जो जुना महाल होता, मोठा महाल होता, पॅलेस, याचा म्हणे मी फार काळापूर्वी राजा होतो म्हणे या इथला देशाचा. हा माझा राजवाडा आहे म्हणे. बघा राजाला सुद्धा भूत बनावं लागलं. आणि म्हणले अनेक दिवसापासून मी या भूत योनीमध्ये, कृपया महाराज माझा उद्धार करा म्हणले. प्रभुपाद म्हणले हरे कृष्णा म्हणले एवढी माझी पात्रता नाही म्हणले, मी भगवंताचं नाव घेईन म्हणले, देवाचं नाव घेईन म्हणले, मला ते बोलता येणार नाही म्हणले. प्रभुपाद महाराजच स्वतः म्हणले हरे कृष्णा कृष्ण कृष्ण हरे हरे, हरे राम. 3 वेळा हरे कृष्ण महामंत्र म्हणले.
ती भूत योनीतून त्याची मुक्तता झाली त्या राजाची. संतांमध्ये ताकद आहे. ताकद आहे संतांमध्ये. भूताला सुद्धा मुक्त करू शकतात, पण माणसांना भक्त बनवून लय अवघड आहे. हे खरं सांग तुम्ही. म्हणजे भूत परवडले कधी कधी. हां, अहो खरंच माणसांना किती सांगितलं ना ऐकतच नाही ती, माळाच करत नाही ती. ते भूत आहे ना, ते भूत ऐकलं त्याने. हां, ते तेव्हाच कळतंय, पण ते भूत झाल्यावर कळतंय की आता काय खरं नाही आपलं. आता किती सांगतोय तर ऐकत नाहीत लोक, पण तेव्हा ती भूत व्हायची वेळ येईल ना तेव्हा कळेल.